संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला आजही भरघोस प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे। आपण पाहिलं तर अनेक गरबा रसिक जे आहेत त्या ठिकाणी या नवरात्र उत्सवामध्ये सामील झाल्याचं आपल्याला दिसून येत असतील। संपूर्ण हा रस्ता आपण पाहिलं तर गरबा रसिकांनी जो आहे तो भरगच्च जो आहे त्या ठिकाणी भरलेला आहे। अनेक जण जे आहेत या गरब्यामध्ये दरवर्षी जे आहे ते सामील होत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषात जो आहे तो गरबा रसिक या ठिकाणी गरबा खेळताना आपल्याला दिसून येतात। या ठिकाणी आपण पाहिलं तर महाराजांच्या कलाकृतीचं दर्शन घडवणारं हे संपूर्ण चित्र असतं। आजचा दिवस नेमका कसा असणार आहे, आज नेमकं कोण कोण या नवरात्र उत्सवाला भेटणार आहे आपण पाहणार आहोत। आमदार रवींद्र फाटक आहेत। सर, आज नेमके कोणकोणते कलाकार संगमनेरच्या नवरात्राला येणार आहेत? आज संगमनेरचा 14 दिवस हा नवरात्र उत्सव आणि 14 दिवसामध्ये गरबा रसिक मोठ्या उत्सवाने खेळतात आणि आज संडे असल्यामुळे जास्त गर्दी आहे। आज या बरेच मराठी कलाकार इथे व्यासपीठावर येणार आहेत आणि तर दुसरीप्रमाणे भेट करतील असं मला वाटतं। तर आम्ही एन्जॉय करतो गरबाच्या दांड्याच्या माध्यमातून या दांड्या रसिकांना चांगला एन्जॉय मिळावा असेल। सर्वजण आतुरता असते म्हणजे बॉलिवूडच्या किंग खानची यंदाही बॉलिवूडची किंग खान येणार आहेत का? त्या दिवशी येतील त्या दिवशी आपल्याला आज का बोलणं बरोबर ते किंग खान आहे तर हे लोक निमंत्रण मी देत असतो दर दिवस, तर त्या माध्यमातून जे सेलिब्रिटी येणार ते निश्चित आपण पाहिलं तर आजही जनसंगमनेरच्या नवरात्र उत्सवाला प्रचंड गर्दी जी आहे त्या ठिकाणी जमलेली आहेत। तर आज दिवसभरामध्ये जे आहे ते अनेक मराठी असतील, हिंदी असतील, सिनेसृष्टीतील कलाकार जे आहेत ते या संगमनेरच्या नवरात्र उत्सवाला हजेरी लावणार आहेत। त्याचबरोबर बॉलिवूडचे किंग खान म्हणजे अर्थातच सलमान खान देखील जे आहे ते या संगमनेरच्या नवरात्र उत्सवाला भेट देत असतात। मागच्या वर्षी जे आहेत ते त्यांचे बॉडीगार्ड शेरा प्रसिद्ध असणारे ते या संगमनेरच्या नवरात्र उत्सवाला आले होते, परंतु यंदा जी आहे ते सलमान खान यांची देखील उपस्थिती जी आहे ते या संगमनेरच्या नवरात्र उत्सवाला लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। कॅमेरामॅन लालचंदसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।